भविष्य वर्तमानाचं ज्ञान असणारे. आणि मग नारद काय म्हणतात, हे मार्तंडा, कारण मार्तंड भैरवाचा अवतार हा शिवशंकराचा आहे. मग कोणता संशय दिसतो तुम्हाला, असं नारद मुनीच्या भगवंताला म्हणतात. आणि मग त्या भगवंताबरोबर युद्धासाठी मणिमल्ल नावाचे 2 दैत्य मातले होते. त्यांच्या संवादासाठी तर खंडोबाने अवतार घेतला. आणि म्हणून तेव्हा जागरण व्यवस्था सुरू झाली. म्हणून कवितेच्या माध्यमातून कवीनं वर्णन केलं का मणिमल्लाची उत्पत्ती कशी झाली आजच महापुरुष होतो. मग पुढच्या चरणामध्ये कवी काय म्हणतात पहा, झोपलेल्या अवस्थेत असणारे नारायण. आणि त्या असणाऱ्या नारायणाच्या म्हणजे विष्णुदेवाच्या कानापासून या मणिमल्ल दैत्याचा जन्म झालेला आहे. कवींचं मत आहे, कारण माझ्या मनचं काहीच नाही. जे ग्रंथात आलं, जे कवीनं कवित्व करून ठेवलं, त्या कवित्वाच्या माध्यमातून असणारी ही कविता. कारण ही कविता करणारे लांबचे नाही बाळाभाऊ, असणारे आपल्या वडजिऱ्या गावचे बाळा काळूराम यांची ही कविता. कारण या ठिकाणी या व्यासपीठावर नारदाच्या गादीवर मनचं काहीच करायचं नाही. जे संतांनी केलं तेच करायचं. कारण आपल्यामध्ये अज्ञान असल्यामुळे चूक घडू शकते. आणि चुकीचं काही होण्यापेक्षा संतांनी कवीनं जे कवन केलं त्या विषयावर चालावं. नाहीतर मग बाजार भरला आणि बाजारामध्ये अनेक प्रकारचा माल असतो, तसं डोक्यातही अनेक प्रकारचा माल आहे. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आहे. आणि प्रत्येकाचं वाचन मंथन करीत असताना प्रत्येक एक भाग एका ठिकाणी असतो. कारण दुकानामध्ये ह्या कप्प्यात साखर, त्या कप्प्यात गुळ, तसं डोक्यात सुद्धा अनेक प्रकार असतात. म्हणून जात असताना जास्त न वेळ घेता विष्णुदेवाच्या कानापासून या 2 दैत्यांचा जन्म झाला कवी म्हणतात. म्हणून कविता पुढे काय म्हणते पहा, मळीपासून येतात ब्रह्मदेवाचा रेवत करावाला असा मोठा येते. भरामध्ये मनुष्य काय करतो, असणाऱ्या आपल्या वडीलधाऱ्या मंडळींचा मान ठेवत नाही, उन्मत्तपणा येतो. आपण शेतकरी कुटुंबातले आहोत. प्रत्येका घरी बैल बनवलेला आहे आणि गोराही आहे. पण बनवलेला बैल शांततेत असतो, कारण त्याची नसकट केली. पण बाकीच्या गोऱ्याचा जर विचार केला तर मालकावर सुद्धा गुरगुर करतो. याला उन्मत्तपणा म्हणतात. उन्हाळ वय, अज्ञान वय. तसा या मणिमल्लाने विचार केला का असणाऱ्या ब्रह्मदेवाचा वध करायचा. मग वध का करायचा, कारण योग ठायाची स्तुती केली आणि असणाऱ्या विष्णूच्या नाभिस्थानी ब्रह्मदेव वृत्त झाले. आणि मग या ब्रह्मदेवाचा लपून बसण्याची जागा तुमच्या आमच्या बिंदूमध्ये आहे.
ठिकाणी आत्मज्ञानी गणपत बाबांचं वर्णन आहे, कारण मी कवीच्या मताशिवाय बाहेर जाणारच नाही. गाणं कमी गोडव्याचं वाटेल, पण या ठिकाणी अमृताचाच घोट पाजला जाईल. कारण ज्या गुरुचा मी शिष्य आहे त्या गुरूंचा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नाव लौकिक आहे. कारण तुम्ही आम्ही जर काही चुकीचं गायलं, चुकीचं सांगितलं, तर तो आमचा अपमान नाही, असणाऱ्या आमच्या गुरुमाऊलींचा अपमान होतो. म्हणून फार विचारपूर्वक बोलायचं. कारण ही कविता पुराणामधली आहे आणि ते व्यासपीठ त्या पद्धतीचे, म्हणून ही कविता. कारण उद्या वडगाव आमली या ठिकाणी आत्मज्ञानी गणपत बाबा 84-88वी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीचा सोहळा उद्या अशा वेळेला भरपूर रंगलेला असणार. महाराष्ट्रातले नामवंत शाहीर येणार. बाळासाहेब तुम्ही पण या, कारण त्या ठिकाणी तर खरा माल आहे. अमृत ज्याला म्हटलं, अमृत शब्द आल्याच्या नंतर माणसाच्या डोक्यामध्ये कोणती कल्पना येते? पाण्याच्या द्रवरूपाने अमृत असेल, पण चुकीची कल्पना. कारण अमृत हे कुठे साठवले आलं किंवा कुठे तलाव, विहीर, बोर, बारव, बिलकुल नाही. कवी त्याला ज्ञानामृत म्हणतात आणि ज्ञानालाच अमृताची उपमा आहे. आणि ज्ञानाला दुसरे सुद्धा वाघिणीचं दूध म्हटलं. मग ज्ञान मिळवायचं म्हणजे खडतर मार्ग आला. कारण ज्ञान साधं सोप्या पद्धतीने मिळणार नाही, त्याच्यासाठी कष्ट करा. आणि हाच आस्वाद घ्यायचा असेल तर उद्या वडगाव आमले तालुका पारनेर या ठिकाणी या आणि मग अध्यात्माचा आनंद लुटा. म्हणून जात असताना जास्त वेळ न बोलता कविता काय म्हणते पहा. विष्णू देवाला जागे करावे, प्रेम भाव वसत, प्रेम भाव वसत, मनी मला जीव कशी उत्पत्ती आज तुम्हा पुसते. विष्णुदेव उठती. हा बाह्य रंगाचं वर्णन नाही, कारण ब्रह्मदेवानं तर विष्णूच्या नाभी स्थानामध्ये प्रवेश केला. बाहेरून नाभी दिसते, पण आतमध्ये लपल्याच्या नंतर बाहेरून कसं दिसल? म्हणून आतमध्ये शिरल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं त्या असणाऱ्या क्षीरसागरामध्ये शेषाची शयन करून आणि भोगलेले नारायण त्यांच्या बेबीमध्ये आणि आतमध्ये शिरल्याच्या नंतर मला आवाज दिला, हे देवा, असणाऱ्या मणी मल्लानं माझा वध करण्याचा हेत आखला, बेत आखला, माझी सुटका करावी. आणि मग त्यावेळेला विष्णुदेव जागे झाले आणि जागे झाल्याच्या नंतर काय प्रकार होतो पहा. भले भले शाहीर गुरुच्या चरणी मन घटवी, चरणी मन घटवी. विष्णू दैत्याच्या युद्ध सागरी जळामध्ये पटवी.
त्यावेळेला आतून हात मारले, हे भगवंता धाव आता. काटा भरला आपण आईला हात मारतो, बापाला नाही. आठवण आईचीच अगोदर होते प्रत्येकाला संकट आल्यावर. मग ज्या ब्रह्मांड करता आहे, विश्वाचा करता आहे, त्या विश्वाच्या कर्त्याला ब्रह्मदेवानं हाक मारली का माझ्यावर संकट आले, आता मला याच्यातून तुझ्याशिवाय कोणी तारू शकत नाही, तू धाव आता. त्यावेळेला विष्णुदेव जागे झाले आणि मग त्यावेळेला बाहेर पडले ब्रह्मदेव नाभिस्थानातून. या ठिकाणी सामना नाही असं एक मत आहे कवीचं, शंका आहे इथं. एक प्रश्न कवीनं विचारला, मी नाही का. जो ब्रह्मदेव आतमध्ये लपला तो बाहेर पडला, त्यावेळेस कोणत्या रूपानं पडला, कवीची शंका, आपली नाही. तुम्ही माझ्या गुरुबंधू कार्यक्रमाला आले, तुम्ही शोभा वाढवली आणि म्हणून ही कविता घेतली असाही भाग नाही. कारण अल्पमतीला अल्प वेळेत सेवा पूर्ण करायची. पण कवीनं समोरच्याला शंका त्यावेळेला व्यासपीठावर विचारली जाते का ज्या ब्रह्मदेवाने या नाभिस्थानातून बाहेर प्रवेश केला त्यावेळेला रूप कोणतं धरलं. आणि याचा सारा प्रकार तुम्हाला पाहायला मल्हार महात्म्य भैरवाचं वर्णन आलेलं आहे आणि त्यावेळेला तुम्हाला त्या पाहायला मिळालं. म्हणून या ठिकाणी पुढे ज्या वेळेला ते प्रगट झाले त्यावेळेला ब्रह्मदेवाने त्यांना विचारलं, देवा आता आम्ही काय करावं, तू तर ब्रह्मदेवाचं रक्षण केलं, मग आम्ही याला कसं वध करायचा. मग त्यावेळेला विष्णुदेवानं असणाऱ्या मणिमल्ल दैत्याला सांगितलं का ज्या ठिकाणी पाणी नाही त्याच ठिकाणी वध केला जाईल. मग आता पाणी नाही, कारण या ठिकाणी भाऊ जेथे धरतरी नाही तेथे पाय ठेवावे, जेथे आकाश नाही तेथे मुक्काम ठरवावे आणि जेथे नीर नाही तेथे स्नान करावे. माझं नाही, आत्मज्ञानी गणपत बाबांचं वाक्य. जर आकाश नाही अशा ठिकाणी, आता आपल्यावरती आकाश आहे, आपण आकाशाखाली, पण बाबांनी वर्णन केलं जिथं पाणीच नाही तिथं आंघोळ करायची, जिथे धरतरी नाही तिथं मुक्काम करायचा. कारण त्या विचारापर्यंत जाण्यासाठी संत विचार पाहिजे. तुम्हा आमचा विचार घेऊ नये, कारण प्रापंचिक जीव आहोत. कारण प्रपंचामध्ये 12 भानगडी, भगवंताची वाट आडवी करतात प्रपंच. पण जर प्रपंच वाईट म्हणावा तर प्रपंच हे साधन परमार्थाचं आहे. मग वाईट कसं म्हणावं. हातामध्ये काम, मुखामध्ये नाम, या व्यक्तीप्रमाणे चालतं, जीवन सुखमय होतं. आणि मग ज्या वेळेला पाणी ज्या ठिकाणी नाही त्यावेळेला असणारे विष्णुदेव सांगतात का तुमचा वध त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून पुढे कविता काय म्हणते पहा. चक्र सोडी धोई, चक्र सोडी धोई, सुदर्शनावर सोडून उडवले दैत्याचे डोई. भगवान विष्णूचं सर्वात जलद लक्षवेधी चक्र सुदर्शन नावाचं पोटामध्ये धारण केलं. आणि ज्या वेळेला हा दुष्ट कपट कावा त्यांना दिसला त्यावेळेला विष्णूने असणाऱ्या आपल्या पोटामधलं सुदर्शन चक्र सोडलं आणि असणाऱ्या त्या दैत्यांच्या पाठी लावलं. म्हणून पुढे कविता काय म्हणते पहा.
आहे त्याला मृत्यूचं भय नाही। या ठिकाणी तुम्ही आम्ही जे जीव जन्माला आलो त्या प्रत्येकाच्या पाठीमागे काळ नावाचा बाबांनी वर्णन केलं। विवेक काळ बोका गुरुगुरी, कारण काळाचा भ्याव प्रत्येक जीवाला आहे, सुरक्षित असा कोणीच नाही। म्हणून या ठिकाणी ब्रह्मदेवाला सुद्धा काळाची भीती वाटली आणि म्हणूनच विष्णूच्या नाभिस्थानी प्रवेश केला। आणि ज्या वेळेला बाहेर आला त्यावेळेला रूप बदलून आला, पण रूप आणि मग त्यांचं शिर उडवलं गेलं असणाऱ्या सुदर्शन चक्राने। आणि मग त्यावेळेला त्यांनी एक पण केला, आपल्याला कोणी नाडत आपण काय म्हणतो इथं नाही पुढे पाहतो, तसं मणिमल्लाने सुद्धा विचार केला तुम्ही तर मला फसवलं, कपट कावा केला, पुढील जन्मी सुद्धा आम्ही याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, असं मणिमल्ल त्या असणाऱ्या विष्णुदेवाला म्हणतात। शेवटच्या चरणात कविता काय म्हणते पहा, शस्त्र अस्त्र वापरली नसत, त्यावेळेला विद्येचा वापर व्हायचा। मग विद्या प्राप्त करायची, मग ज्ञान आत्मसात करायचं, त्याच्यासाठी क्रिया दिल्या, मग त्या क्रियेनं विद्या प्राप्त केली तर अशक्य गोष्ट शक्य त्यांना होती, कारण प्रमाण भरपूर ठिकाणी बरीचशी आहे। लक्ष्मणाला शक्ती लागली भाऊ, त्यावेळेला हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला, आपल्याला 10 पायल्याचं वजन जात नाही। मग त्यावेळेला हनुमान सुद्धा देहधारी जीव होता, पण पर्वत उचलण्याची ताकद होती, म्हणजे काय होतं तर शक्ती आत्मसात केली होती, इच्छा प्रबळ होती आणि म्हणून द्रोणागिरी उचलता आली। तसा या ठिकाणी सुद्धा यांनी काय केलं, कीटक रूप धारण केलं आणि त्या कीटकाचा असणारा शक्त बिंदू, या ठिकाणी शक्त म्हणजे रक्त शास्त्रात ग्रंथात, या रक्ताचा असणाऱ्या एक थेंब त्या क्षीरसागरात पडला आणि त्या क्षीरसागरामध्ये झोपलेल्या अवस्थेत असणारे शेष नारायण त्यांच्या डोक्यावर पडला आणि कीटकाची म्हणजेच मधु कैटवाची उत्पत्ती झाली। मणिमल्लाचं नाव पुढच्या जन्मामध्ये मधु आणि कैटव नावाचे हे 2 दैत्य मारले आणि पृथ्वीवर आले आणि त्यावेळेला असणाऱ्या भगवान शंकराने असणाऱ्या मल्हार मार्तंड म्हणजे खंडोबाचं रूप धारण केलं आणि मग खंडोबा संग युद्ध झालं। ते असणारे मधु कैटव तेच पूर्वजन्मीचे मणी आणि मल्ल, असा हा प्रकार या ग्रंथाच्या माध्यमातून वर्णन आलेला आहे। म्हणून या ठिकाणी कविता अगदी शेवटच्या चरणात काय म्हणते पहा,
अल्पमतीनं तुमच्या